नमस्ते, मी रेखा. आज आपण बघणार आहोत का गळ्याला नेट अटॅच कसं करायचं, नेटवाला गळा कसा करायचा. हल्ली तो ट्रेंडिंग चालू आहे. व्ही शेपमध्ये, यू शेपमध्ये, जसा पाहिजे तसा आपण म्हणजे नेट लावू शकतो हाताला आणि मग त्याच्यावर डिझाईन करायची. त्याच्यासाठी मी पहिला आपण जसं नॉर्मल गळा बनवून घेतो तसा बनवून घ्यायचा. हे बघा, मी नॉर्मल बनवून घेतला. त्याच्यानंतर मी जेवढा मला नेट बसवायचा आहे त्या मार्जिनने बसवून घेतला. आता हा नेट आहे, नेट सॉफ्ट घ्यायचा आणि बरोबर पसरवून घ्यायचा आणि त्याला टाचण्या लावून घ्यायच्या. टाचण्या जास्त लावायला लागल्या तरी चालतील, पण चून पडली नाही पाहिजे नेटला, कारण ती आपल्याला स्टिच करायची असते. स्टिच करताना बरोबर जमत नाही. मी हा नेट वरून लावला आहे. वरून पण लावतात, खालून पण लावतात, खालून पण लावता येतो. आता आपल्याला इथून स्टिचिंग करून घ्यायची आहे, पण आपल्याला म्हणजे ज्यावर स्टिच करायचे आहे तो बरोबर आपण राऊंड शेप मी परत पेन्सिलने मार्किंग करून घेतली. आता याच्यावर आपल्याला स्टिच करायचं आहे. पहिला सिंगल स्टिच टाकली, त्याच्यानंतर मी डबल स्टिच टाकली, त्याच्यानंतर मी क्रिसक्रॉस करून घेईन. क्रिसक्रॉस करताना छोटे छोटे क्रिसक्रॉस करून घ्यायचं. हे बघा, मी क्रिसक्रॉस करून घेतलं, कारण जेव्हा क्रिसक्रॉस का करायचं, जेव्हा आपण कटिंग करतो नॉर्मल आपण स्टिच टाकली तर कट करताना तो स्टिच खुलू शकतो, म्हणून आपण तो क्रिसक्रॉस करून घ्यायचा. आणि ह्या माझं दोन्ही साईडचं क्रिसक्रॉस करून झालं आहे. आता मी या टाचण्या काढत लावल्यात. टाचण्या काढून घ्यायच्या आणि जो एक्स्ट्रा नेट आहे ना तो आपण कट करून घेऊया. हा पूर्ण मी नेट आहे तो थोडा थोडा करून आणि लक्ष द्यायचं का आपला कपडा नाही कट झाला पाहिजे, त्याप्रमाणे हे थोडं थोडं करून मी नेट कट करून घेतला. हा नेट मी बघा कट केला. आता तो बाकीचा आहे तो पण मी कट करून घेतला. हे आपलं नॉर्मल गळा झाला आहे. आता आपल्याला कपडा कट करायचा आहे. तर मी वरून लावलेला होता म्हणून बॅक साईडून माझा कपडा कट होईल. जर आपण खालून लावला तर वरून कपडा कट होईल. पहिला मी सुई आतमध्ये टाकली आणि थोडा खालून पकडून घेतला. त्याच्यानंतर मी हा कपडा थोडं म्हणजे बोट टाकून कट करत घेतला आहे, कारण नेट कट नाही झाला पाहिजे. तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा बघा, आपला नेट कट झालेला आहे. याच्यावर आपला हा असा गळा दिसून येईल.